आणि हे पथक हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, हा ज्याला कळला त्यालाच कळला. आणि हे अलीकडे आता पुण्यामध्येच नाही, आता पिंपरी चिंचवडमध्ये पण वाढायला लागले. पथकांना त्रास होते. आता सोसायटीत ते सुशिक्षित लोक आहेत सगळे, मग सुशिक्षित आहे, मग ह्या बाबतीत ते अशिक्षित असल्यासारखे का वागतं? मग तिथं तुम्हाला मगाशी पण मी बोललो की मग कुणाचं काय फालतूगिरी चालली असेल ते तुम्ही ऍक्सेप्ट कराल एक वेळ, ते जाऊ दे ह्यांचं रोजचे. पण जर 4 मुलं एकत्र येऊन काहीतरी विधायक काम करण्याचा प्रयत्न करतात ते, तर त्यांचा तुम्ही सपोर्ट करा त्यांना. धनलक्ष वाद्य पथक, धनेश्वर बाबा मंदिर आणि आता धनेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशनची तुम्ही स्थापना केली. काय तुमचा हेतू? कारण एवढं सगळं असताना सुद्धा आता नवीन फाउंडेशनची स्थापना केली, याचं काय कारण आहे? तर त्यांनी मला विचारलं की या पथकाचा अध्यक्ष कोणी? म्हटलं सर मी. त्यांनी माझ्याकडे असं खालून वर बघितलं, मला म्हणले या परिस्थितीत तू माझी मस्करी नको करू, नाही तर 2 टाकील तुला. इव्हन आमच्या पथकाची सुरुवात आम्ही व्याजाने पैसे घेऊन केलेली. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हॉइस ऑफ ड्रीम्स या मराठी चॅनलमध्ये. आज आपण पाहत आहोत झिरो टू हिरो ही स्टोरी. या स्टोरीमध्ये आपल्यासोबत आहेत अमर गावडे सर. यांनी गंधक्ष वाद्यपथक या ट्रस्टची स्थापना केली होती आणि कशा प्रकारे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करावे असं त्यांचं वाद्यपथक ट्रस्ट बनवलेलं आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच. जय गणेश. मी अमर रामभाऊ गावडे, राहायला चिंचवडगाव, गंधक्ष वाद्यपथक ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष. गेली 12 वर्ष आपण गणेशोत्सवात आणि तसेच नवरात्रोत्सव असेल पथक आपण चालवतोय, आपलं वादन चालू आहे. सर, तुम्ही ही जर्नी स्टार्ट केली, जर्नी स्टार्ट ही कधी, कोणत्या वर्षी केली? आपण हे 2012 साली चालू केलं पथक. पण आता युग पूर्ण डीजेचं आहे, मुलांना, यंग जनरेशनला साऊंड आवडतात, डीजे आवडतात आणि यामध्ये तुम्ही ढोल पथकाला किंवा वाद्य पथकाला चालना मिळावी याचा विचार कसा आला मनातून? खरं तर सांगायचं म्हणजे असं की आमच्या घरातच पहिल्यापासून म्हणजे डोल लेझिम असेल, ज्याला खेळ बोलतो आपण. येस, बरोबर. तर ती एक परंपरा रुजलेली होती. माझे वडील असतील, चुलते असतील, हे सर्वच हे वाजवत होते. एक सर्वात मेन म्हटलं तर ती आवड, बरोबर, आणि आपली परंपरा, आपल्या हिंदू धर्माची परंपरा, ते जपण्याच्या अनुषंगाने आम्ही हे पथक चालू केलं. पण सुरुवातीला तुम्हाला कुठल्या अडचणीने सामोरं झालं? कारण की काय होतं की यंग जनरेशनला साऊंड सिस्टीम पाहिजे, डीजे पाहिजे. त्यांना वाद्य पथकांना येणं किंवा ढोल पथकाला येणं, प्रॅक्टिस करणं हे त्यांना शक्य नसतं किंवा त्यांना यायला आवडत नाही. पण अशाच चॅलेंजमध्ये तुम्ही त्यांना कसा अप्रोच केला आणि कशी तुमच्याकडे लोक येत गेली? याच्यात जास्त मला अप्रोच करायचं गरज नाही पडला, कारण की आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलचं काम करत असताना जे एका विचाराचे आमचे युथ होतं ते आम्ही सर्व एकत्र आलो. त्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, त्या माध्यमातून मग साऊंड संस्कृती कशी झाली की थोडीशी ती पाश्चात्य संस्कृतीला फॉलो करणारी लोक झाली. बरोबर. तर आपण आपली परंपरा जपण्याच्या हिशोबाने मग आम्हाला जास्त असं त्याच्यात काही अडचण नाही आली की 4 मुलं गोळा केली पाहिजेत, की 4 मुलांना आपण त्यांचं संबोधित केलं पाहिजे की तुम्ही पथकात, अशी गरज नाही पडली. आणि आत्ताची जी तरुणाई आहे, या तरुणाईमध्ये साऊंडची क्रेज आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त पथकाची पण क्रेज आपल्याला तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे जर तुमच्या समोर साऊंड आणि हा ऑप्शन ठेवला तर तुम्ही वाद्य पथकला निश्चितच वाद्य पथकच निवडणार. बरोबर. पण तुम्हाला तसा सपोर्ट मिळतो का? जसं प्रेक्षक साऊंड लावल्यानंतर 100-200 लोक नाचणं आणि ताशाच्या आवाजामध्ये, ढोलच्या आवाजामध्ये लोकांनी नाचणं, हा तुम्हाला अनुभव कसा आलाय का कधी की साऊंड समोर तुमचं ढोल पथक चाललं नाही किंवा तुमच्या ढोल पथकासमोर साऊंड चालेल ना, असं कुठला एखादा किस्सा तुमचा? आता लक्ष्मी रोडची गेल्या 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट होती. मंडळाने आमच्या समोर साऊंड लावला होता आणि त्याच मंडळाला आमचं पथक वादन करत होतो. पण जेव्हा आम्ही थोडंसं पुढं आलो, 100-200 मीटर पुढं आलो, की असं जाणवलं की जी आजूबाजूचा क्राऊड आहे तो क्राऊड त्या साऊंडपेक्षा आमच्या तालावर जास्त नाचत होता. बरोबर. मग ते आम्हाला जाणवलं की आमचं वादन जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय, लोकांच्या कानापर्यंत ते आमचं वादन जाते आणि त्यांना कळते की काय वाजतंय. आणि त्याच्यामुळे आम्हाला बरेचसे असे अनुभव आलेले आहेत की साऊंड जरी आमच्या आसपास वाजत असेल ना, तर त्याचा आमच्या वादनावर काही परिणाम नाही झालेला. पण तुमच्या वादनामुळे लोकांच्या मनावर परिणाम झालाय, कारण साऊंड सोडून तुमच्या वादनाच्या इथे येऊन जर लोक थिरकत असतील, नाचत असतील आणि त्यांचं मनोरंजन स्वतःच करून घेत असेल तर तुमच्या वादनामध्ये खूपच चांगले तल्लक किंवा चांगले लोक एक्सपिरियन्स वाले तुमच्याकडे असतीलच.
आणि तुमच्या वाद्यपथकाचं तुम्हाला असं वाटणार कोण की ढोलवाला महत्वाचा आहे की ताशावाला महत्वाचा आहे की घंटा नाद करणारे महत्वाचे की ध्वजवाले महत्वाचे? तुमच्या दृष्टीने या टीम मध्ये सगळे जण महत्वाचे आहेत की स्पेसिफिक एक कोणी आहे? खरं तर पथक म्हणजे कसं आहे की हे कुणाच्या एका बेसवर नाही चालू राहत. बरोबर. की समजा आता ढोलवाले, ताशावाले, ध्वज असतील, हे कुणाच्या एका म्हणजे थोडक्यात ती 4 पायांची खुर्ची म्हटलं तरी चालेल. बरोबर. पथक म्हणजे एका पायाला ढोल आहे, एका बाजूला ताश आहे, एकीकडे झांज आहे, एकीकडे ध्वज आहे. ह्या चौघांची जेव्हा आपण सांगड घालू तेव्हाच वाद्यपथक तयार होणार आहे. बरोबर. समजा आता मी ठरवलं की नाही मला नुसते ढोल वाजवायचे, पण त्याला ताशाची तर्रीच नाही, तर ते पथक नाहीये, ते फक्त ढोलाचा नाद तुम्हाला ऐकू. बरोबर. त्यामुळे हे चौघांना पॅरलली तेवढंच महत्व आहे. आणि सर्वात याचा कळस म्हणजे आपले ध्वज. बरोबर. कारण की तो आपला जरी पटका आहे, ती आपली शान आहे. आज ध्वज कुठं चुकून पडला तर आपण मिरवणूक जागेवर बंद करतो, ही आपली परंपरा आहे. कारण की तो ध्वजाचा अपमान झाला थोडक्यात पडणं म्हणजे, मग ती मिरवणूक आपण जागेवर बंद करतो. म्हणजे ढोल ताशा वाजवणं याच्यापेक्षाही आपल्या मंडळाला किंवा वाद्यपथकाला ध्वज हा खूप महत्वाचा आहे. कारण की आपला ध्वज पडू न देणं ही सर्वात मोठी जिम्मेदारी. आणि जे पण लोक ध्वज आपले ध्वजारोहण करत असतील किंवा ते फिरवत असतील त्यांना खूप मोठी म्हणजे रिस्क म्हणतील किंवा त्यांना खूप मोठी गोष्ट जबाबदारी की आपल्याला तो ध्वज पडला नाही पाहिजे. कारण की पूर्ण वादन हे डिपेंड अपॉन ध्वजावरती. ध्वज जर समजा पडला तर तुम्ही वादन बंद करतात, पण वादन बंद करण्याचं म्हणजे की ध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून एक रिझन तुम्ही सांगितलेलं आहे. तर दुसरी गोष्ट असं आहे की तुमच्या वाद्यपथकाचं सर्वात अभिमानास्पद वाटणारं असं एक कुठली गोष्ट की तुम्हाला ती जाणवती की हा आपलं मंडळ किंवा आपलं वाद्यपथक हे खूप अभिमानास्पद आहे की आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळते, अशी कोणती गोष्ट आहे? तसं म्हटलं तर सगळेच बाप्पा, सगळेच गणपती बाप्पा हे सारखेच. बरोबर. म्हणजे आम्ही त्यात कधी भेदभाव नाही करत की हा खूप लहान मंडळ आहे का हे खूप मोठं मंडळ आहे, असा भेदभाव कधी केला नाही, करणारही नाही. पण पूर्ण जगाचे जे आराध्य आहे आता श्रीमंत दगडूशेठ गणपती, आज गेली 4 वर्ष आम्हाला त्यांच्या आगमनाची मिरवणुकीची सेवा करण्याची आम्हाला जी संधी भेटली, ती जी संधी भेटते ना ती खूप आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. कारण की त्या 4 वर्षांमध्ये आम्हाला खूप काही चांगले रिव्ह्यू भेटले लोकांकडून. कारण की सगळ्यांचं लक्ष असतं दगडूशेठकडं की काय, आणि त्या ठिकाणी आम्हाला वादनाची संधी भेटली ना, ही खूप आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट. आता ही संधी तुम्ही मिळाली म्हणता, पण ही संधी कशी मिळाली? कारण की काय होतं, दगडूशेठ गणपतीचं तुम्हाला प्रथम दिनी वादन करायची संधी मिळणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. की कारण की ना खूप सारे मंडळ तडजोड करत असतील की आम्हाला ही वादनाची संधी मिळाली पाहिजे, पण 4 वर्ष झालं तुम्ही हे करता, हे तुम्हाला कसं काय मिळालं? याचा काय किस्सा आहे एखादा? आपलं दगडूशेठचं रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आहे, तिथं त्यांचं गणेशोत्सवाचं पारितोषिक वितरण समारंभ असतो. तर तेव्हा म्हणजे सरचिटणीस तेव्हाचे आणि नंतर अध्यक्ष झाले होते माणिकदादा चव्हाण, तर ते तिथं आले होते आणि ते सहज दर्शनासाठी धनेश्वर मंदिरात आले. आम्ही जे सगळे आम्ही मुलं जे आहे आमची पथकातले असतील सगळे असतील तर ते आमचं आराध्य धनेश्वर बाबा, तर तिथं ते दर्शनासाठी आले होते. आमचे तेव्हापासूनचे त्यांचे संबंध, तर ते आले होते आणि असाच विषय निघला की पैलवान कुठे, मला पैलवान म्हणूनच ओळखायचे ते की पैलवान कुठे. तर मी झोपलो होतो घरी, पारायण चालू होतं, मी झोपलो होतो, पोथी वाचून झाली होती, मी झोपलो होतो, माझा फोन बंद होता. पोरं घरी आली की दादा आले तुला बोलवते. मी मंदिरात गेलो, दादांशी बोललो, दादांना रिक्वेस्ट केली की 5 मिनिटं फक्त वादन बघायला चला. तर थोडंसं त्यांची विनवणी केली, ते आमचं वादन बघायला आले मांडवत. त्यांनी वादन पाहिलं, त्यांना काय त्यांनी पाहिलं ते त्यांचं त्यांनाच माहिती. त्यांना आमचे ठेके आवडले, वादन आवडलं. त्यांनी आम्हाला डायरेक्ट तिथंच मांडवत सांगितलं की या वर्षी तुम्ही पहिल्या दिवशी वाजवायला या. अशा पद्धतीने तो आमचा प्रसंग होता. म्हणजे आम्ही कोणीच एक्सपेक्टेड नव्हतं केलं आणि आम्हाला खरंच म्हणजे कुणालाच वाटलं नव्हतं की दादा आम्हाला ती संधी देतील. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की ही इच्छा गणपती बाप्पाचीच असेल की गंधाक्ष वाद्यपथकानेच आमचं ढोल पथकाचं म्हणजे पहिल्या दिवशी वादन केलं पाहिजे? कारण की काय होतं की दादा तुमच्या इथे येणे, धनेश्वर बाबा मंदिरात येणे, तुम्ही झोपलेला असताना पण तुम्हाला बोलवायला येणे, म्हणजे या गोष्टी कशा समजता तुम्ही? एकतर मेन म्हणजे की आम्ही जे काही सेवा करायचा प्रयत्न करतो ते धनेश्वर मंदिरात आम्ही प्रयत्न करत असतो की छोटं मोठं जे जमेल ते मला जे जमल माझ्या आईपतीप्रमाणे माझ्या ह्याच्यानुसार मी करत असतो.
तर मी त्यांना माझ्या म्हणजे सगळं सर्वस्व मी त्यांना दर्जा दिलेला आहे. तर ते तिथं येणे आणि तिथून ते भेटणं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मिरवणुकीचा पहिल्या दिवशीचा मान तुम्हाला मिळाला, तुम्ही याचं श्रेय कोणाला देणार? तसं तर म्हटलं तर स्वतः दगडूशेठ बाप्पाच, कारण त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही तिथं पोहोचलो. आणि तसं म्हटलं तर एक तर धनेश्वर बाबा, की ज्याच्यामुळं जे तेव्हाचे सरचिटणीस नंतर ते अध्यक्ष झाले माणिकदादा चव्हाण, ते धनेश्वर मंदिरात आले. आपल्या चिंचवड गावातच मंदिर आहे, पुरातन आहे, दक्षिणामुखी पिंड आहे तिची, खूप पुरातन आहे, जवळपास 1600-1700 वर्ष जुनं ते धनेश्वर मंदिर आहे. आणि आमच्या सर्वांचं म्हणजे जे पथकातली दिलं असतील, चिंचवड गावातली जेवढी मुलं आहेत सगळ्यांचं ते आराध्य आहे धनेश्वर मंदिर. तर तिथं ते आले, तिथून तो पुढं संबंध वाढला आणि मग आम्हाला ती संधी भेटली. म्हणजे शेवटी गणपती बाप्पा आणि शंकर भगवान ते एकच झाले, की त्यामुळं तुम्हाला तो एक असा योग आला की त्यावेळेचे सरचिटणीस आणि अध्यक्ष तुमच्या इथं आले आणि त्यांनी तुमच्या पथकाला, वाद्य पथकाला त्यांनी चान्स दिला की आमच्या इथे प्रथम दिनी तुम्हाला वाद्यन करायचंय. आणि यामध्ये त्यांचा आत्ता जो अनुभव आहे, सरचिटणीस जे आहेत सावंत सर, त्यांचं आणि तुमचं रिलेशन आता कसं आहे? त्यांनी त्यावेळेस तुमच्यावर ठेवलेला विश्वास तर आता तुम्ही काय ठेवलंय की याच्यामध्ये काय बदल झालेला आहे? नाही, असं आम्हाला तर नाही वाटत की काही त्यात बदल झालेला आहे. कारण की जेव्हा कधी आम्ही दादांना भेटलोय, दादा दगडूशेठपाशीच असतात जवळपास. ते पण म्हणजे स्वर्गीय अशोकजी गोडसे आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलेच आहेत. तर जेव्हा कधी आम्हाला ते भेटलेत, त्यांनी आमचा व्यवस्थित पाहुणचार केलेला आहे. आणि कधी त्यांच्या तोंडातून हे शब्द निघले नाही की यावेळेस पथकाचं वादन नीट नाही झालं. दरवर्षी ते तेच बोलतात की एक नंबर झालं, खूप छान झालं आणि आपल्याला दरवर्षी सेवा द्यायची. आणि तुम्ही दरवर्षी वादनामध्ये वेगळेपण म्हणून पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी असं काही वेगळेपण आणता दरवर्षी, की जेणेकरून तुमचं वाद्य ऐकण्यासाठी जी तिथे आलेले भाविक असतील, भक्तजन असतील, ते तुमच्या वाद्य पथकापाशी थांबतात, असं का? आता आपण दगडूशेठला आहे, आयदर कुठेही ठिकाणी समजा आपण वाजवतोय, तर तेव्हा आपला एक फोकस सर्वात पहिले एक असतो की पथक आपली संस्कृती जी आपण दाखवायचा प्रयत्न करतोय, मग ते आम्ही गेली 5 वर्ष एका थीम मधनं मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ऑन रोड लक्ष्मी रोडला आम्ही अफजल खानचा वधाचा देखावा आम्ही सादर केलेला आहे. त्यानंतर ज्या वर्षी दगडूशेठ बाप्पांनी प्रभू श्रीरामाचं अयोध्येचं मंदिर केलं होतं, तेव्हा रावण वध आम्ही ऑन रोड दाखवलेला आहे. छान. परत आत्ता मध्ये जे खूप समाज कंटकांकडनं खूप अशी घाणेरडी कृत्य होत होती, बलात्कार, बरोबर बरोबर बरोबर, की आपल्या आया बहिणींवर अत्याचार होत होते. मग त्या माध्यमातून आम्ही एक थीम मांडली होती. म्हणजे तुम्ही फक्त वाद्य पथक न करता तुम्ही समाज प्रबोधनकार त्याच्यामधनं एक असं एखादा इव्हेंट करता, म्हणजे तुम्ही वध दाखवता श्रीराम प्रभू रामचंद्रांचं, ते पूर्ण तुम्ही ते एक चित्र दाखवलं त्यामध्ये. आणि त्यात जे रावण आम्ही बनवला होता तो आत्ता पश्चिमात्य संस्कृती जी फॉलो करणारी पिढी आहे, मग त्याच्यात आम्ही काय केलं होतं, जी 10 तोंड आम्ही दाखवली होती, त्या 10 तोंडांमध्ये गुन्हेगारी एक तोंड, बरोबर, त्याचा वध करायचा आहे ना आपल्याला. गुन्हेगारी, आज लँड जिहाद, लव जिहाद या गोष्टी, धर्मांतरण आहे, गोहत्या आहे, म्हणजे जो आमचा क्रायटेरिया आहे. बरोबर. आणि आमचा क्रायटेरिया फोकस ते आम्ही त्याच्यावर, बरोबर, की जे आम्हाला मांडायचंय समाजात, जे चुकीचं येते, बरोबर, मग ती गुन्हेगारी असेल, व्यसनाधीनता, आज मुलगा बापावर हात उचलतोय व्यसनाच्या आहारी जाऊन, बरोबर, मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे समाज सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. जसं रावण दहनामध्ये तुम्ही व्यसन, लव जिहाद या गोष्टींना, गोहत्या या गोष्टींना बंदी घालण्यासाठी ते रावण त्या प्रकारचं तुम्ही एक जाळलेलं आहे. आता ह्या सर्व संकल्पना करताना असे तुम्ही एखादा तुम्हाला तो प्रॅक्टिकली एखादा इव्हेंट करायचा आहे किंवा ते वध दाखवायचं आहे, हे सर्व कोण डिसाईड करते? हे थीम कोण क्रिएट करते या गोष्टी? ऍक्च्युली आपण हे बाहेरनं कुठले कलाकार आणत नाही, बरोबर. मग आम्ही सगळे बसतो मुलं. आता समजा की माझ्या पथकातला देवेंद्र सुर्वे, तो प्रभू श्रीरामांच्या ह्याच्यात थोडासा साजेसा बसल, त्याची देहबोली तशी होऊ शकते असं वाटलं, आमच्यात सगळ्यांच्या त्या प्रोल आलं की मग आम्ही त्याला सांगतो की तुला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारायची, मग तिथं काय करायचंय, मग ती कन्सेप्ट त्याला समजावून सांगणं.
आणि अशा आमच्या जवळपास आतापर्यंत पुढच्या अपकमिंग 21 थीम तयार आहे. म्हणजे तुम्ही फ्युचरिस्टिक प्लॅन केलेलं आहे हो. की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 21 थीम काय असल्या की पाहिजे. समाजासमोर आम्हाला काय मांडायचे बरोबर. जे आमच्या डोळ्यांना दिसतंय, पण तरी सुद्धा जर समाज त्या गोष्टींनी शांत बसतोय तर आमचा प्रयत्न हाच आहे की समाज थोडा का होईना आमच्यामुळं, जास्त नाही, 20 लोक जरी जागे झाली ना की या मुलांनी चांगलं मांडलं आणि खरंच हे जेन्युइन आहे, हे काम आपण केलं पाहिजे, तर हीच आमची खूप मोठी त्याच्यात एक म्हणतात ना की आम्हाला सॅटिस्फॅक्शन असेल. पण हे विचार तुमचे वैयक्तिक आहेत की तुमच्या टीमचे आहे की पूर्ण वाद्यपथकाचे आहेत. कारण की एक विचार जो असतो सुरुवातीपासून एका व्यक्तीचा असतो आणि आज तुमच्याकडे नाही म्हणलं तर 400 ते 500 लोक आहेत की जे आपले वादन करतात ते. पण हाच विचार त्यांच्या मनामध्ये आहे का? हा विचार आहे म्हणूनच आतापर्यंत तेवढी मुलं आपल्याकडे आले. बरोबर. सरांनी म्हणजे सांगितलं की जर त्यांचा विचार एक नसता तर ते वाद्य पथकामध्ये आपल्या नसते. आणि तुमचं जो मान सन्मान तुम्हाला मिळतो तसं तुमच्या वाद्य पथक ट्रस्टला पण मिळतोय. ज्यावेळेस तुम्ही वाद्य पथकाच्या ट्रस्टची सुरुवात केली त्यावेळेस तुमच्यासोबत किती लोक होते आणि ती लोक सोबत असताना तुमचे विचार तेवढे जुळले का सुरुवातीला? जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती संपर्कात येतात ना, हा. थोडेसे मतभेद होतात. असतातच. मग थोडस मी काही गोष्टींवर कमी ठेवणं, कधी समोरच्यानी करणं, असं करत पहिले आम्ही 9-10 जण होतो. त्याच्यानंतर मग आम्ही मिटिंग घेतली, पथक चालू करतो असं केलं. मग एक आपलं 70-83 काउंट भेटला आपल्याला आणि तोच काउंट सध्या आपला 370 वर आहे. पण त्यावेळेस एवढे मतभेद होऊन सुद्धा तुम्ही ट्रस्ट स्थापना केली आणि ती लोक आज तुमच्यासोबत आहेत का? आतापर्यंत तर सगळीच लोक आपल्या बरोबर आहेत. कोणीच पथक सोडून गेलं नाही. जी पथक सोडून गेली त्यांची कारण म्हणजे असत की एक तर त्यांचा जॉब, बरोबर. की ते परदेशी गेलेत, बरोबर. नाहीतर आपल्या पथकात अशी पण मुलं आहेत की त्यांनी हैदराबादला जॉबला आहे, डायरेक्ट 2 महिन्याची लीव्ह द्या नाहीतर जॉब सोडतो अशी सोडून आलेली आपल्या पथकात मुलं आहेत. आत्ता या वर्षी 2 जण बारामतीवरून प्रॅक्टिसला येतात. फक्त शनिवार, सॅटर्डे आणि संडे प्रॅक्टिसला येतात. शनिवारी 5 वाजता मांडवत असतात, रविवारची प्रॅक्टिस संपली ते परत बारामतीला जातात. पण असं काय आहे की बारामती ते पुणे या अंतरामध्ये कमीत कमी हजारो ढोल ताशे पथक मिळतील, वाद्य पथक मिळतील, पण गंधकच का? असं का वाटतं त्यांना की इथंच यायला पाहिजे? कुठंतरी काहीतरी कनेक्शन असतील, त्यांना काहीतरी आमच्या गोष्टी आवडल्या असतील, वादन आवडलं बरोबर. असेल. परत दगडूशेठचं मन, आता बरीचशी मुलं अट्रॅक्ट होतात की दगडूशेठ आहे, चला त्या पथकात. बरोबर. बरोबर. पण जेव्हा ते तिथे येतात, मांडवत येतात ना, त्यांचं स्टेटमेंट 10 दिवसांनी असं होतं की दादा आपण दगडूशेठ बाप्पाची सेवा केली, देव न करो समजा पुढच्या वर्षीपासून आपल्याला नाही भेटलं ना तरी सुद्धा आम्ही ह्याच पथकात राहणार. का तर त्याच्या मागं जे आपले सिनियर मेंबर असतील, बरोबर. जे ढोल प्रमुख, ताशा प्रमुख असतील, ध्वज प्रमुख, त्यांनी जी वागणूक दिली, आज जर मी तुम्हाला आपुलकी दिली, तुम्ही मला सोडून नाही जाणार. नाही जाणार. बरोबर आहे. आणि या ताकदीच्या जोरावरच ते गंधक्ष टिकून. म्हणजे एकजुटी ठेवायची असेल तर तुम्हाला प्रेम भावनेने एकमेकांसोबत राहावं लागेल. ना तुम्ही कुठून आलायत हे मॅटर करत आहे किंवा तुम्ही कुठे राहता हेही मॅटर करत नाहीये. आणि यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या ज्या पथकामध्ये खूप सारे मुलं असतील, वयोगटाची लहान मुले असतील, मोठे मुले असतील, थोडीशी त्याच्यापेक्षाही लग्न झालेली पण मुलं असतील. पण ही लोक फक्त ढोल पथकात वादनच करतात की त्यांच्यामध्ये अजून कुठल्या कला आहेत? आता आपल्या पथकात अभिनय केलेली मुलं आहेत. हो. ज्यांचे स्वतःचे म्हणजे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जे रोडवर आपलं हे करतो बघा, नैपथ्य करतो आपण, स्किट प्ले बोलतो आपण. हा, स्किट प्ले, तसं केलेली मुलं आहेत. परत म्हणजे सगळ्यात आम्हाला अभिमानाची गोष्ट म्हणजे की जो आमचा ध्वजप्रमुख आहे देवेंद्र सुर्वे, 2023 साली त्यांनी कायाकिंग या प्रकारात त्याला छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आणि मिळाला. ते आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण की हे सगळं म्हणजे पथकाचं सगळं सांभाळताना त्यांनी त्याचा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालू ठेवली. जवळपास तो 7 ते 8 वेळा नॅशनलला गोल्ड मेडल आहे. म्हणजे ध्वजाचा मान आणि तुमच्या मंडळाला मिळणार शिवछत्रपती पुरस्कार मान, हे दोन्ही तुमचा ध्वजप्रमुख सांभाळतोय. म्हणजे तुमच्यासाठी जो व्यक्ती ध्वजप्रमुख मिळालाय तो खरंच तो त्यांची जिम्मेदारी स्वतः आपुलकीने पार पाडतो आणि तुमचा मान कसा उंचवतील त्यांनी प्रयत्न करतो. म्हणजे आणि अजून त्याच्यात अजून कोणी लोक आहेत की वेगळं, की आता खूपदा असं होतं ना
की जसं तुम्ही आता उदाहरण दिलं की खूप सारे लोक जॉब सोडत आहे ते किंवा एवढं लांबून येतं ते, मग काही याच्यामध्ये थोडेसे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक पण असतील, मग त्यावेळेस काय होतं तुमचं? आता सध्या एक म्हणजे पथक चालू केलं तेव्हा नाही, पण 2016-17 पासून आपल्या पथकात एक 3 ते 4 म्हणजे ज्यांच्याकडं ज्यांच्या ह्याच्यावर गंभीर स्वरूपाचे पण गुन्हे होते, अशी पण 4 ते 5 मुलं होती. पण जसं जसं ती इथं यायला लागली त्यांचा तो एक माइंडसेट चेंज होत गेला. म्हणजे ती इथं जास्त रमायला लागली. त्यांचे गुन्हे कशामुळे झाले? ते तर व्यसनामुळे झाले. बरोबर. त्यांचं व्यसन कमी झाले तर, कारण की इथं मांडवात तर आम्ही कोण व्यसन करत नाही, नाही. मांडवाच्या बाहेर पण कोण कोण- करत नाही. बरोबर. व्यसन नाहीये त्याची ती बुद्धी तिकडे जाणारच नाही. बरोबर. त्यामुळं तो हळूहळू त्या ज्या चुकीचं फ्रेंड सर्कल होतं त्याचं, तो हळूहळू तिथून विलिप्त झाला आणि तो आमच्यात जास्त ऍक्टिव्ह झाला. त्याच्यामुळे त्याची व्यसनं सुटली, तो एक चांगल्या मार्कवर यायला लागला. हळूहळू ते जॉब करायला लागली. म्हणून आज त्यांचे आई वडील आम्हाला रस्त्यात कुठेही भेटले ना ते म्हणतात, बाबांनो तुमच्यामुळे तो नीट आहे. बरोबर. तो काही करत नाही. आणि विशेष म्हणजे की जे गुन्हे त्यांच्यावर होते ते पुढे त्याच्यात ते सिद्ध झाले नाहीत, ते त्याच्यातनं निर्दोष सुटले. आज त्यांना जरी त्या कुठल्याही व्यक्तीने विचारलं ना की असं असं झाल्याचं, नाही बाबा नाही, मला पथक आहे, मला वादन करायचे. म्हणजे एवढा माइंडसेट पथकामुळे त्यांच्या डोक्यात घडून आलेलं. पण तुम्ही फक्त वर्ष टू वर्ष म्हणजे गणपती बाप्पा आले तरच मिळतं, की तुमचं काय असं प्लॅनिंग असतो की महिन्यात एकदा भेटलं पाहिजे किंवा 2 महिन्यात? कारण की काय, जर तुम्ही 4 महिने वादन करतायत किंवा 4 महिन्यामध्ये प्रॅक्टिस जे करतायत त्यावेळेस तुमचे विचार, पण उरलेल्या 8 महिन्यामध्ये त्यांच्या विचारांना जो सपोर्ट जो मिळतो तो तुम्ही कंटिन्युटी एकत्र भेटतं म्हणून होतं की कसं होतंय? आता आपण कसं करतो की कोजागिरी पौर्णिमेला आपलं पॅकअप असतं पथकाचं. आपण तेव्हा पथकाचे ढोल वगैरे आहेत ते गोडाऊन मध्ये ठेवून देतो. त्याच्यानंतर आपण काही ना काही ऍक्टिव्हिटी करत असतो, काही ना काही छोटी मोठी. मग रक्तदान शिबिर असेल, समजा आता कुणाची काही इमर्जन्सी असेल तर तिथं जाऊन पोचणे असेल, नाही तर अन्नदान असेल. बरोबर. परत आपलं म्हणजे गंधक वाद्य पथकाचाच अजून एक मुलांचा म्हणजे आमचं धनेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणून आहे, तर त्या माध्यमातून आता आपला कबड्डी संघ चालू केलेला आहे आपण. प्लस आपले त्यात नवरात्र उत्सव असतो. बरोबर. अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आपण त्या पिरियड मध्ये करत असतो. म्हणजे प्रत्येक वर्षी म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही काही ना काही असे उपक्रम राबवता जेणेकरून प्रत्येक जण हा कॉन्टॅक्ट मध्ये आला पाहिजे आणि त्यांच्या लाईफमध्ये जो पण काय चांगला बदल घडवायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता. धनलक्ष वाद्य पथक, धनेश्वर बाबा मंदिर आणि आता धनेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशनची तुम्ही स्थापना केली. काय तुमचा हेतू? कारण एवढं सगळं असताना सुद्धा आता नवीन फाउंडेशनची स्थापना केली, ह्याचं काय कारण आहे? मुळात आम्ही सगळे मित्र परिवार धनेश्वर मंदिरात सगळे ऍक्टिव्ह, म्हणजे जो काय ज्याच्या परीने सेवा करत असतो. तिथं 30-40 जण आमच्या चिंचवड गावातला जे मित्र परिवार, बाहेरचा मित्र परिवार. याच्यात कसं असतं की आता सगळे अधोगतीलाच जातात ते. बरोबर. कुठंतरी आपलं कर्तव्य आहे समाजाप्रती की काहीतरी आपण 4 गोष्टी चांगल्या समाजात केलं पाहिजे. पाडल्या पाहिजेत, बरोबर. काहीतरी केलं पाहिजे. मग याला अनुसरून शैक्षणिक असेल, कला असेल, क्रीडा असेल, सामाजिक असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, मग या सगळ्या गोष्टींचा एक मेळ घालायचा होता आम्हाला. बरोबर. मग हा मेळ घालण्यासाठी आम्ही सगळ्यांनी बसून ते धनेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशनची आम्ही स्थापना केली. मग त्याच्यात आपल्याला हळूहळू आम्हाला ऍक्टिव्हिटी वाढवायच्या होत्या की लोकांना 4 गोष्टी चांगल्या भेटल्या पाहिजे. आता समजा अचानक तुम्ही मला भेटले, काय कसं चाललंय, तुम्ही बोलले सगळं व्यवस्थित आहे, बरोबर. पण आज तुमच्या मनाला माहिती की तुमच्यावर काय परिस्थिती, बरोबर. एकदम की बरोबर. तुम्ही काय भोगताय. 100%. मग ते हक्काचं व्यासपीठ मला तयार करायचं होतं की उद्या तू कुठलाही माझ्या मित्र परिवारातला असेल, कुठलाही मनुष्य असू दे, की त्याला एखाद्या 4 गोष्टी भावनिक असतील कशा असतील, त्याला ते जर तो बोलूच शकला नाही बरोबर. तर ते मनात राहणार. मनात राहिलं तर ते पाऊल आत्महत्येपर्यंत जाऊ शकतं. खूपदा असं होतं की मुलांच्या मनात असतं की परीक्षेबाबत असेल किंवा त्यांच्या स्वप्नांबाबत असेल आणि त्या गोष्टीचा साधारणतः विरोध झाला किंवा त्या गोष्टी नाही शक्य झाल्या तर मुलं आत्महत्येपर्यंत परत पोहोचतात. तेच व्यासपीठ तयार करण्याचा हा प्रयत्न आहे आमचा, की काय नाही आम्ही मदत जरी करू शकलो नाही ना, की बाबा त्याला एखाद्या चांगल्या मार्गावर, मग ह्याच्यातनं आम्ही एखाद्या मुलाला व्यसनातनं बाहेर काढू शकतो. बरोबर. एखाद्याला गुन्हेगारी प्रवृत्तीपासून रोखू शकतो. बरोबर. एखाद्या मुलीच्या बाबतीत चुकीचा विचार करत असेल, तो तिच्या आहारी जात असेल, बरोबर. तर त्याला त्या मुलीला दोघांना समजावून सांगू शकतो.
म्हणून हे व्यासपीठ आम्ही तयार केलं. आणि सर्वात जास्त करण्यामागचा हेतू की क्रीडा, स्पोर्ट्स. आता आपल्या धनेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आता आपला कबड्डी संघ चालू, तसंच अपकमिंग अजून क्रीडा प्रकार आपल्या चालू करण्याचा आपल्या डोक्यामध्ये आहे. बरोबर. आणि तुमच्या स्पोर्ट्स फाउंडेशन स्थापना कधी झाली आणि या काळामध्ये तुम्ही किती अशा होतकरू लोकांना मदत केलेली आहे आतापर्यंत? तशी स्थापना आपली झाली 2021 साली. बरोबर. पण तेव्हापासून आम्ही जास्त ऍक्टिव्ह नव्हतो. पण कोरोना काळामध्ये जवळपास आम्ही 185 मृतदेह त्यांचा अंतिम संस्कार आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या मार्फत आम्ही केलं. मग त्यात मी असेल, युवराजजी असतील पाटील, तेजस तिकोने असतील, महेश मिरजकर असतील, तर आम्ही या सगळ्यांनी म्हणजे जिथूनही कधी कॉल आला की बॉडी, आता काय व्हायचं की म्हणजे आईची बॉडी तिने जन्माला घातलेला मुलगा पण घेत नव्हता कोरोनामध्ये. एकदम बरोबर आहे. तो टाळाटाळ करायचे. मग आम्ही तिथं जाऊन YCMला आयदर जिथं ती बॉडी पोचली ज्या स्मशानभूमीत जाऊन तिथं जायचो, आणि तेव्हा जे होता की ती दहनच करायची, त्यामुळे त्यात काय म्हणजे हे नव्हतं. मग तिथं जाऊन आम्ही पूर्ण तो सूट घालून, हँडग्लोव्स घालून, एक हार घालायचो त्या बॉडीला, तिथं गायत्री मंत्र घ्यायचो. का तर हा अंतिम संस्कार आम्ही हिंदू पद्धतीनेच केलेला आहे. आम्ही त्याला नावं दिलं होतं हिंदू पद्धतीने केलेला अंतिम संस्कार. आम्ही तिथं गायत्री मंत्र म्हणायचो, शेवटची त्यांना आदरांजली व्हायचो, आणि मग ती बॉडी आतमध्ये जायची. असे 185 मृतदेह आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या मार्फत म्हणजे तो उपक्रम आपण राबवला. आणि तेव्हा अजून एक शिवजयंती समन्वय समिती म्हणून एक होती. बरोबर. ते म्हणजे आमचं ते सगळे कोऑर्डिनेशन मध्ये चालू होतं. मग त्याच्यात आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संदीप दादा असतील जाधव, तर त्यांचं पण भरपूर मार्गदर्शन होतं आम्हाला. मग असं सगळ्यांनी मिळून ते कामं केलेली. म्हणजे तुम्ही खूप सारे उपक्रम राबवले. इव्हन कोरोना काळात सक्का मुलगा आपल्या आईचा मृतदेह घेत नाही, त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दहन तुम्ही केलेलं आहे. म्हणजे तुमचं प्रत्येक ठिकाणी समाजासाठी काहीतरी करायचं ही धर्म असते. म्हणून तुम्ही आता गंधक्ष वाद्य ट्रस्टची स्थापना केली. धनेश्वर बाबा मंदिरामध्ये तुम्ही उपक्रम घेता आणि धनेश्वर फाउंडेशन पर्यंत तुम्ही आता पोहोचलेला आहेत. आता या सगळ्या गोष्टीमध्ये ना, आता या सगळ्या गोष्टी समाज प्रबोधनासाठी झाल्या किंवा लोकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी झाला. पण या सर्वांमध्ये एखादी अशी कुठली गोष्ट आहे की जी मजेशीर झाली, की तुम्हाला तो किस्सा आठवला, की म्हणजे पथका बाबतीत की तुम्हाला हसायला येते, की ही गोष्ट आठवली की पूर्ण पथकाला ती गोष्ट आठवते की बाबा ह्या गोष्ट आपल्यासाठी खूप मजेशीर झालेला, असा कुठला एखादा किस्सा आहे का? हा माझ्या अंदाजे 2015-16चा प्रसंग असेल. काय झालं, आम्ही टिळक रोडला आमचं वादन होतं नेहरू तरुण मंडळाला. म्हणजे त्यांचे आमच्या घरातले संबंध खूप चांगले. ते नितीनजी असतील राऊत, अध्यक्ष मंडळाचे, तपन असतील, तपन कानडे, तर आणि अजित ठाणेकर वगैरे, तर त्यांचे आपले खूप चांगले संबंध. तर आम्ही 3-4 वर्ष तिथं आम्ही वादन केलेले. तर 2015-16 सालची मिरवणूक असेल, आणि काय झालं, आम्ही एक आकुर्डीत मिरवणूक घेतली होती. ती मिरवणूक वाजवून तिथं पोहोचायला आम्हाला थोडासा स्लाइटली उशीर झाला. बरोबर. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ऑलरेडी मंडळ त्या सिलाईपाशी तिथं ऑलरेडी मंडळाचा गाडा तिथे आलेला होता. माझी घाई चालू होती की चला लवकर आपल्याला ढोल लावायचे. तर आमच्या बरोबर तेव्हा शौर्य वाद्य पथक म्हणून पुण्यातलं चांगलं वादन करतात, त्यांचं एक पथक आमच्या बरोबर होतं त्याच मंडळाला. ते पुढे आम्ही मागं असं वादन करणार होतो. त्यांचं वादन झालं आणि ते पुढे सरकले. आता आमचं टर्न होता की आम्हाला तिथं वादन चालू करायचं. मी सगळ्यांची घाई करत होतो, चला लवकर. त्या गडबडीत भरपूर मुलं आमची पडली, थोडी धावपळ झाली, सगळं झालं. आम्ही पथक लावलं, चालू केलं. पण त्या सगळ्या गडबडीत आहे ना, मीच गणवेश घालायचा राहून गेलो. आणि तेव्हा माझ्या अंगावर एक ऑरेंज कलरचा टी शर्ट आणि ब्ल्यू कलरची 3/4 होती माझ्या अंगावर. आणि मी त्या ह्याच्यातच फ्लो मध्येच ते सगळं करत होतो. आणि थोडंसं उशीर झाला. डिपार्टमेंट आलं नेमकं माझ्याकडं, कारण मी तिथं पुढं. तर त्यांनी मला विचारलं की या पथकाचा अध्यक्ष कोणी? म्हटलं सर मी. त्यांनी माझ्याकडे असं खालून वर बघितलं. मला म्हणले या परिस्थितीत तू माझी मस्करी नको करू, नाही तर 2 टाकील तुला. मी त्यांच्या परत हातापाया जोडल्या की सर मी तुमच्या पाया पडतो सर, अध्यक्ष मीच आहे. त्यांनी मग माझा एक चुलत भाऊ करण गावडे म्हणून, जो आमच्या पथकाचा टोल ओढत होता, त्याला बोलवलं. इकडे रे म्हटले, तुमच्या पथकाचा अध्यक्ष कोण आहे? तर तो पण बोलला सर हाच आहे. त्या साहेबांनी 4 शिव्या दिल्या आम्हाला.
आमची नावं लिहून घेतली दोघांची, तुमच्यावर खटला दाखल करतो बोलून. हाच एवढं म्हणजे की आम्हाला भान नसायचं की कोणाला काय घालायचंय काय नाही. आम्हाला फक्त एवढंच कळत होतं की मिरवणूक मारून न्यायची व्यवस्थित, वादन व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला वेळेवर पोहोचणं किती महत्वाचं आहे. म्हणजे अध्यक्ष असून सुद्धा पोलिसांनाही विश्वास न बसणारा हा प्रसंग यांच्यासोबत घडलेला आहे की टिळक रोड सारख्या ठिकाणी तुम्हाला वादन करायचं आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी उशीर झालाय आणि तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये जाऊन तिथं वादन करताय. तर विचार करा, म्हणजे एवढं भान हरपून हे कार्य करत असतात आणि या कार्यातच आज मोबदला यांना असं मिळतोय की हे पूर्णपणे एवढं मोठं ट्रस्ट चालवत आहेत.